पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शेवटची आरती झाली की मुक्ता पण तिच्या घरी निघून जाईल आणि मग माझा साखरपुडा पण। हे आजी, अगं पुढच्या 2 तासात सगळं संपलेलं असेल। सारंग, मुक्ता, आई राजा उध उध सदानंदाचा उध उध। जय जय माय भवानी, हे जय जय माय भवानी, अंबा तुळजापूर वासिनी हो, चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो, जय जय माय भवानी। आई, या वर्षाला तू एकटी नाही आलीस, मुक्ताला संकट घेऊन आलीस। दरवेळी मुक्तामध्ये मी तुला बघत आले। कृतयुगाचे ठाई दैत्य महिषासुर प्रकटला हो, त्याच्या त्रासा भेणे, हे त्याच्या त्रासा भेणे, मोठा हाहाकार उठला हो, जय जय माय भवानी, अंबा तुळजापूर वासिनी हो, चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो, जय जय माय भवानी। तुम्ही इथं येऊन मावा निर्णय बदलायचा प्रयत्न करू नका, त्याचा काही फायदा व्हायचा नाही। गाईच्या रूपाने पृथ्वी ब्रह्मा ते जाऊनी हो, होती झाली कष्टी आपुले गाढाने सांगुनी हो, तेव्हा हरिहर ब्रह्मा, तेव्हा हरिहर ब्रह्मा आले तुझ लागी शरण हो, जय जय माय भवानी, अंबा तुळजापूर वासिनी हो, चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो, जय जय माय भवानी। या घराला तुझी गरज आहे ग आई, तुला थांबावंच लागल। नानायुधे घेऊन धरिला अष्टभुजावतार हो, औट कोटी चामुंडा घेऊन सांगा ते हो, सिंहारूढ होऊन केला दैत्यांचा संहार हो, हेल्याच्या रूपाने पळता झाला महिषासूर हो, ते काळी शस्त्राने उडवून दिदले त्यांचे शिर हो, जय जयकारे सुरवर करीती हो, जय जयकारे सुरवर करीती, निरंजन परिकर हो, जय जय माय भवानी, हे जय जय माय भवानी, अंबा तुळजापूर वासिनी हो, चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो, जय जय माय भवानी। मी खूप प्रेम करतो अगं तुझ्यावर। आय लव्ह यू मुक्ता। तुझ्या डोळ्यात जे दिसते ते तुझ्या ओठांनी बोल। आई राजा, तुला इथंच राहावं लागेल, सारंगसाठी, माझ्यासाठी,
या घरातल्या प्रत्येक माणसासाठी असा अर्ध्यावर दाव टाकून जाऊ शकत नाहीस तू. ज्या रूपात आलीस त्याच रूपात थांब. आई हात जोडते, पदर पसरते, पण इथनं जाऊ नकस, जाऊ नकस. या 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 गुरुजी, सगळ्यांना प्रसाद वाटा आणि साखरपुड्याची तयारीला सुरुवात करा. हो, सुरुवात करतो. सनई चौघडा वाजवायला सांगा. बाकी जा, येळ झालीच आहे. मी येणारच आहे खाली, पण ते सोहळा बघायला नाही, तू कसा नकार देतोस ते बघायला. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न स्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आता गजरा द्या. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं दमेव राजाधिपतिर्बभूवा संकीर्णनागा शुभद्रणं सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः. आजी, मला खूप भीती वाटते. सगळ्या लोकांसमोर जर मी नकार दिला ना, अगं तो खूप मोठा तमाशा होईल. माझ्या एकट्यामुळे अख्खं कुटुंब डिस्टर्ब होऊन जाईल. माझ्यामुळे माझी माणसं दुःखी होतील. आजी, त्यापेक्षा माझ्या वाटेला जे येईल ना ते मी मान्य केलेलंच मला योग्य वाटतंय. आता साडीला हळद कुंकू लावायचं आणि मुलीला द्यायची. ओम युवं वस्त्राणि बिवसाव साधयुवर छिद्रमन्तवोः सर्गाः अवातिरतमन्द्रुतानि मित्रावरुणासचेथे. आता नारळ घ्यायचा आणि ओटी भरायची. रंगुड अजून आवरून झालं नाही त्याचं. येईल. मी बघून आलो. अरे हे बघ सारंग, अरे स्वतःसाठी नाही पण निदान मुक्तासाठी तरी तुला हे पाऊल उचलावंच लागल. तिला तुझी गरज आहे आणि या घराला तिची. तिचं काही कळत नाहीये का आजी, आणि मला नाही वाटत तिला माझी गरज आहे म्हणून. औक्षण करताना वहिनींच्या हाताला हात लावायचा आहे. ओम श्रिये जात श्रिया निर्याय श्रियं वयो जरितृभ्यो ददाति श्रियं वसानामृतत्वमायन् भवन्ति सत्यासमितामितद्रौ श्रिय एवैनन्त श्रियाम ददाति.
यजमानांनी मुलीला हळद कुंकू लावायचंय, विडा नारळ द्यायचा. छोटे मालक, आर्यताई लय चांगले आहेत तुमच्यासाठी. तुमची एकदम बरोबर जोडी होईल. मुक्ता, माझ्या खोलीमध्ये ना अंगठ्या ठेवल्यात साखरपुड्याच्या. ताटामध्ये सजवून ठेवल्यात. आरशासमोर असेल बघ, तेवढ्या घेऊन ये ना. जी सांगते. आणि आता साखरेचा पुडा पण द्यायचा आहे. देवी आई आज एकदम हॅपी दिसते. याचा अर्थ तिला सुद्धा तुझं संबळवादन आवडलंय. मला तरी असं वाटतंय की ती तुम्हाला हे घर सहजासहजी सोडू देणार नाही. या घराचा आणि आपला संबंध फक्त कामापुरता आहे, लक्षात ठेव. पुढे जाऊन काय होईल ना ते दिसतंय सारं मला. तू बोललास तर काय बिघडेल ते मला नाही ठाऊक, पण तू जर नाही बोललास तर हे घर बर्बाद होईल. ए बे अक्कलबाई, मूर्खाचा बाजार आणि भूताचा शेजार. आता दोबार शिवलं का तुझं? बोल ना. आचारी दादा, यांच्याशी कोणत्या भाषेत बोलताय तुम्ही? अहो, ही बोलायची पद्धत झाली का? आणि हे शोभते तरी का तुम्हाला? हे मुक्ता, तू या भानगडीत पडू नकोस. हा, या बाईने इथे दूध नसल्याचं शेवटच्या क्षणाला सांगितलंय. आतापर्यंत कधी खेळत होती? ते सगळं झालं, पण आता ऐन वक्ताला दूध आणायचं कुठून आणि खीर करायची कशी? सगळं लपडा होऊन बसलाय. वेळेवर खीर झाली नाही ना, तुझे पैसेच कापतो का नाही बघ. आणि दूध वाया गेलं ना, त्याचे पैसे पण तुझ्याकडून वसूल करणार. अरे मुक्ता घरी बसली तरी स्वाभिमानी आहे. नुसती स्वतःसाठीच नाही तर इतर बायकांच्या सन्मानासाठी सुद्धा ती भांडते. तुटक फुटक जसं जमल तसं पर ती भांडते. ज्या घरातल्या बायकांसाठी त्यांच्या सख्यानेही त्यांच्या बाजूने उभं राहायची हिंमत केली नाही, तिथं मुक्ता उभी राहिली, तेही परिणामाची पर्वा न करता. आणि तीच एक हाय जी मेलेला स्वाभिमान जिवंत करू शकते. मी एक सांगू का? हे नाचलेलं दूध फेकू नका. हे गाळून घ्या आणि थोडंसं तूप टाकून परतून घ्या. यात थोडीशी साखर टाकली की छान गोड पदार्थ होतोय की नाही बघा. खीर बनवायची गरजच नाही. यात किसलेले गाजर टाकले की गाजर हलवा होतोय. काय म्हणता? व्हायला होईल, पण रावसाहेबांना नाही विचारता मेनू मध्ये बदल कसा करायचा? हे रावसाहेब कार्यक्रमात आहेत. आता त्यांना विचारायची माझी तरी हिंमत नाही बाबा. अहो, मग आता दुसरा काही पर्याय आहे का? साखरपुडा संपला की जेवणाची गडबड सुरू होणार. असं विचारच करत बसलात ना तर जेवणाचा सगळ्याच बट्ट्यापळ होणार बघा. हे बघा, जे काय ना ते लवकरात लवकर ठरवा. मला लय काम आहेत, मी निघते. या बाईवर उगा चिडचिड करू नका, लय घाबरल्यात त्या. ये बाबा ये, तिची काय म्हणते ना ते करायला गे लवकर. पण ते रावसाहेबांचं बघा बरं का. अरे मला कशाला घाबरवतोयस? तिने सांगितलंय ना ते दुधामध्ये गाजर टाकून हलवा कर म्हणून. मग कर ना, चल लाग कामाला लाग. आणि मग साखरपुड्याचा विधी, अंगठी घालण्याचा विधी करायचा. मगाशी तो संबळ तूच वाजवलास ना? जी, खूप छान वाजवलास. हा, धन्यवाद.
आणि ऐक, एक लक्षात ठेव, तू सुद्धा या घरचा गुलाम आहेस. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुझ्या पिरमाचा प्रश्न आहे. असं मन मारून जगू नगस. उठ, शांत बसू नगस. आता जर गप्प बसून राहिलास तर मुक्ता कायमची हातातून जाणार. त्यामुळे मागं राहू नगस. उठ आणि हो मोरा. आजी, सारंग आहे का इकडं? अरे बाबा, इकडं काय करतोय तू? अरे तिकडं सगळे वाट बघतायत तुझी. विधी सुरू पण झाले. आर्याचं उरकट आला आता. हे जॅकेट घाल, इधर. चल लवकर, तिकडे वाट बघतायत सगळे. आता माझ्या माग लपून लपून चल. चल. सारंग दादांना बोलवा. हा काय आला? सारंग, बसतोयस ना? ये. या राज, बस. मुलीच्या आईने कुंकू लावायला यायचं. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यवरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव. गाजा, चल चल चल, आटप लवकर. शेवटची गाडी गेली ना तर रात्रभर स्टँडवर झोपायला लागल. चल चल बरं लवकर. मुलाला गंध लावा. मुलाला वस्त्र द्या. तू आई बाबांना नमस्कार कर. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यवरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्. अरे आई आली.
आजी